जिल्ह्यातील 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीकरता होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या म्यूल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश सांगलीच्या सायबर पोलिसांनी केला असून एकास अटक केली आहे. जैब जावेद शेख असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून विविध ग्राहकांची 34 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड तसेच 6 मोबाईल आणि 4 चाके असा 11,05,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान सदरचे पैसे ऑनलाईन गेमिंगसाठी वापर केला जात असल्याचा संशय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला आहे. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. म्यूल अकाउंट हा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीकरता भाड्याने घेतात. याकरिता प्रत्येक महिन्याला त्यांना ठराविक रक्कम देण्यात येते. भाड्याने घेतलेल्या बँक खात्यामार्फत सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून विविध खात्यात पाठवतात. तसेच रोख स्वरूपात काढतात आणि खात्यातील पैशांचा क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करतात. जिल्ह्यात या प्रकारची काही बँक खाती भाड्याने दिली आहेत का याबाबत सायबर पोलीस ठाण्याकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये संशयित जैब जावेद शेख हा त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सांगली तसेच इतर विविध ठिकाणी असणाऱ्या बँकांमध्ये काही ग्राहकांची बँक खात्याच्या माध्यमातून व्यवहार करत असल्याचं निदर्शनास आलं. संशयावरून पोलिसांनी संशयित शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे 37 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड आढळली. या बँक खात्याचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. ज्यामध्ये काही व्यक्तींचे म्यूल अकाउंट्स किंवा भाडे तत्वावर ज्याला म्हणू आपण असे काही बँकेचे अकाउंट्स काढण्यात आले. या अकाउंटचा बँक खात्यांचा गैरवापर पण करण्यात आला. आपण आता आजच त्याच्यावर कारवाई करतोय. गुन्हाही दाखल होणार आहे आता. त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील वेगळ्या ठिकाणावरून म्यूल अकाउंट्स तयार करण्यात आली. ही अकाउंट्स बाहेर पाठवण्यात आली. या अकाउंट्सवर बेकायदेशीर पद्धतीनं बरेच मोठ्या प्रमाणात रकमा पण आलेल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये याचे सर्व डिटेल्स घेण्यात येतील, पुरावे त्याप्रमाणे घेण्यात येतील. पण ज्या पद्धतीनं अतिशय कमी कालावधीमध्ये या बँक खात्यांवर रकमांची उलाढाल झालेली आहे त्याच्यावरून हा प्रकार पूर्णतः संशयित आहे. जेव्हा संशयित इस्माला आम्ही ताब्यात घेतलं त्याच्याकडून काही बँक खात्याची बँक अकाउंट पण आम्हाला मिळाले, पासबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल असा मुद्देमाल सध्या आपण जप्त करतोय. त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय. पण जेव्हा तपास हा पुढे जाईल आणखीनही बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास येतील. तर आपल्या माध्यमातून मी परत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की आपण कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. आपले स्वतःचे डिटेल्स, आपले ओळखपत्र कोणालाही शेअर करू नका. आपले जर कोणी अशी खाती तयार करत असेल बँक खाती आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जर काही रक्कम देऊ करत असेल, वन टाइम असेल किंवा ठराविक कालावधीनंतर भाड्याच्या रूपानं त्या स्वरूपात देत असेल तर अशा रकमा स्वीकारू नका. कारण की अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी होतो, वेगवेगळे गुन्हे घडवून आणण्यासाठी होतो, रकमा वळवण्यासाठी होतो आणि त्याच्यामध्येही नाहक आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. रक्कम आणखीन आम्ही पूर्ण त्या बँकेकडे आम्ही पत्रव्यवहार करतोय. त्यांच्याकडून आम्ही सविस्तर एकूण किती रक्कम आहे, मी म्हटलं ना आपल्याला जसा आज गुन्हा दाखल करू त्यानंतर जसं तपास पुढे जाईल आपल्याला निश्चित याच्यामध्ये काय रकमा आहेत. कारण की याच्यात व्याप्ती किती आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असे बँक खाते उघडण्यासाठी स्वतःची कागदपत्र दिलेली आहेत. स्थान याच जिल्ह्यातलं आहे, आपल्याचकडचं आहे. नाही, आता याच्यामध्ये हे पण आहे की तुम्हाला त्या बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी बँकेचा फॉर्मही भरावा लागतो. तुम्हाला एकाची जबाबदार नागरिकाची ओळखही त्या ठिकाणी द्यावी लागते. तर असे काही बँक खाते उघडण्यात आले आणि हे उघडल्यानंतर म्हणजे मी हे म्हणत नाही की ती बँक खाते चुकीची होती,
ती लिजिटिमेट मार्गाने म्हणजे ती प्रॉपर पद्धतीनेच उघडण्यात आली. फक्त त्या बदल्यात त्यांना काही पैसे देऊ करण्यात आले आणि त्यांनी ते स्वीकारले आणि या बँक खात्यांचा वापर आरोपींनी पुढं वेगळे गुन्हे करण्यासाठी केलेला आहे. उदाहरणार्थ मी जसं बरेचसे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक फ्रॉड्स होत आहेत, त्यामध्ये आलेल्या रकमा या खात्यांमध्ये पहिल्यांदा वळवण्यात येतात, परत ते आणखीन दुसऱ्या काही खात्यांवर वळवण्यात येतात आणि त्या फायनली कुठेतरी विड्रॉ करण्यात येतात. जेव्हा आम्ही आर्थिक गुन्ह्यांचा तपास करतो, ट्रेल काढतो, त्या ट्रेलमध्ये आम्हाला हे जाणवतं की मल्टिपल अकाउंट्समध्येही पैसे अगदी एकेका दिवसामध्ये वळवण्यात येतात आणि काहीच कालावधीमध्ये हे पूर्ण पैसा तिथून काढण्यात येतो. येस 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 शहरात अनेक ठिकाणी छत्र्या लावून मोबाईलचे कार्ड केले जाते, त्यांच्याकडे पण ते डॉक्युमेंट घेतले जातात. या लोकांनी काय मेसेज त्या कार्डात केलं तर ग्राहक त्यांना विश्वास ठेवून देत होते. तर त्या संदर्भात आपल्याकडचा जो ATC कंपनी त्यांचीच बैठक घेते का? दहशतवादी विरोधी पथक आहे, त्यांच्याकडून ही कारवाई आणि पोलीस स्टेशनला पण तो स्टाफ आहे, त्यांच्याकडून जी मोबाईल सिम विक्रेते आहेत त्यांना वेळोवेळी आपण चेक करतो आणि असं काही आढळून आलं तर आपण कारवाई पण करतो. आता या ज्या ज्या बँकांमध्ये खाते आहेत त्यांना आपण पत्रव्यवहार करून त्या अकाउंटची स्टेटमेंट्सही मागवतोय आणि ही खाती कशी उघडण्यात आली ते पण माहिती घेतोय. नाही, आता या स्टेजला सांगणं थोडं अवघड आहे. तपास होऊ द्या, काही कालावधी पुढे जाऊ द्या, मग ते तपासात निष्पन्न होईलच. आतापर्यंत साहेब कसं होतं, UP बिहारचे लोक सायबर जास्त वेळ आपल्या आता ही तर टोळी सांगितली निघाली, हा एक खेळ आहे. अजून टोळी आहे का त्यामध्ये? आता पूर्वी झारखंडमध्ये आपण याचे बऱ्यापैकी धागेदोरी मिळायचे, झारखंड वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरला. नंतर हे सेंटर आता बऱ्यापैकी इकडं राजस्थानमध्ये अलवर त्या भागात पण आलेलं होतं. पण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे प्रकार घडत आहेत. म्हणून परत मी नागरिकांना आपल्या माध्यमातूनच विनंती करतोय की कृपया करून स्वतःचे असे काही डिटेल्स कुठेही फॉर्मवर अंगठे किंवा सह्या करणं हा प्रकार आपल्याकडून होऊ नये आणि ज्या लोकांना व्यक्तींना आपण ओळखतच नाहीत अशा व्यक्तींकडे हे डिटेल्स देऊ नयेत. आता हे जसं आता आपण बँक खात्यांकडून माहिती घेऊ त्या बँक खात्यांची, तर हे आणखीन कुठं गुन्ह्यामध्ये खाते वापरण्यात आलेत का आपण बघणार आहोत. पण जेवढं आरोपीकडे आम्ही चौकशी किंवा संशयित इसमाकडे केली आहे तर त्याने ऑनलाईन गेमिंगसाठी पण हे पैसे वापरण्यात आल्याचं दिसतंय.